हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण या ब्लाऊजची या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघणार आहोत. अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज तयार झालं आहे. बघू शकता तुम्ही, बॅक डीप आहे आणि फ्रंट देखील डीप आहे. आपण त्याला कफ अटॅच केले आणि बघा, स्लीव देखील डिझाईनची आहे. अशा पद्धतीने आपण स्लीव देखील तयार केली. तर या ब्लाऊजची स्टिचिंग आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला आहे. तर पुढून बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज आहे. तर हा लेहंग्यामधला ब्लाऊज पीस आहे. याची स्टिचिंग आपण कटिंगचा व्हिडिओ देखील लाईव्हमध्ये घेतला होता. आता स्टिचिंग आपण इथे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती छान लुक आला आहे या ब्लाऊजचा. तर खूपच छान दिसतोय. त्याचा कलर बी खूप छान आहे, त्यामुळे अजूनच छान दिसतोय ब्लाऊज. तर चला आता स्टिचिंग बघूया. तर सर्व पार्ट मी इथं कट करून घेतले, अस्तर, सॅटिन आणि मेन फॅब्रिक. तर हे बघा, अगोदर अस्तर घेतलं आहे. अस्तर आपल्याला प्रिन्सेस कटचा पार्ट कमरकडून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मी प्रिन्सेस कटचा पार्ट स्टिच करून घेते. तर आपण वेगवेगळे पार्ट स्टिच करणार आहे, कारण आपल्याला कफ अटॅच करायचे आहे. त्यासाठी आपल्याला अस्तर वेगळं स्टिच करावं लागणार आहे आणि जो मेन फॅब्रिक आणि सॅटिन आहे ते वेगळं स्टिच करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी अगोदर अस्तर स्टिच करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला त्यावर पुन्हा डबल शिलाई देऊन पॅक करायचे. प्रत्येक पार्टवर आपल्याला डबलच शिलाई द्यायची. तर ते एक पार्ट तयार करून घेतलं. सेम याच पद्धतीने मी दुसरा देखील पार्ट तयार करून घेते. त्यानंतर बघा, मेन फॅब्रिक आणि सॅटिन घेतलं आहे. तर आता इथं आपल्याला मेन फॅब्रिक सॅटिनला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण अगोदर मेन फॅब्रिकला जॉईंट करून घेतलं. त्यानंतर प्रिन्सेस कटचे हे पार्ट देखील सॅटिनला सेम जॉईंट करून घ्यायचे. बघा, आता जॉईंट करून घेतले. सॅटिन आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेतले. कमरच्या साईडने अर्धा इंचची शिलाई मार्जिन घेऊन आता मी इथं प्रिन्सेस कटचा पार्ट स्टिच करून घेते. आपण गळा कट केलेला नाही आहे. गळा आपण डिझाईन आहे गळ्याला, सेम त्याच पद्धतीवर आपण स्टिच करणार. त्यासाठी गळा कटिंग नाही केला आहे. ते बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. प्रिन्सेस कटचा पार्ट अटॅच करून घेते. त्यानंतर दुसऱ्या साईडचा पण सेम आपल्याला याच पद्धतीने अटॅच करायचं आहे. तर हे बघा, दोन्ही पार्ट मी अटॅच करून घेतले. आता इथं आपल्याला कफ अटॅच करायची. तर कफ अटॅच करण्यासाठी आपल्याला तो अपेक्सचा पॉईंट आहे त्यावर मार्किंग केलं आहे, त्यावरच कफ अटॅच करायचे आहे. तर कफचा सेंटर काढून घ्यायचा. तर बघा, त्यानंतर ते अपेक्सचा पॉईंट आहे त्यावर तो सेंटर व सेंटर असं ठेवून शिलाई जी घेतली आहे आपण, ती शिलाई आपल्याला या कफ अटॅच करून अशा पद्धतीने स्टिच करायची आहे. बघा, ते बघा, अशा पद्धतीने इथं लॉक करून घेते. त्यानंतर आता दुसरा देखील सेम याच पद्धतीने मी स्टिच करून घेते. तर हे बघा, इथं असा हा, तर इथं देखील अपेक्सचा जो पॉईंट आहे त्यावर मार्क केलं आहे. त्यानंतर कफचं सेंटर काढायचं. सेंटरवर आपल्याला तो जो मार्किंग केलं आहे ती शिलाई मार्जिन घ्यायची. बघा, अशा पद्धतीने त्यावर शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी अशी शिलाई देऊन घेते. त्यावर व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. आता दोन्ही कफ आपले अटॅच झाले अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही. ते बघा, कफ अटॅच झाले. आता आपण यावर जे सॅटिन आणि मेन फॅब्रिक आहे ते ठेवणार आहे. सरळवरती सरळ ठेवून घ्यायचं आहे. त्याचं सेंटर काढून घेते अगोदर. त्यानंतर अस्तरचं देखील सेंटर काढायचा. त्यानंतर बघा, अशा पद्धतीने पाठ सरळवरती सरळ ठेवून घ्यायचे. तर सरळवरती सरळ ठेवून घ्यायचे. पिनअप लावून घ्यायची. पिन लावल्यानंतर आपल्याला गळा स्टिच करायचा आहे. इथे मी पिन लावून घेते. गळ्याची सेम जशी डिझाईन आहे त्या पद्धतीने आपल्या गळा स्टिच करायचा आहे. तर आता इथे मी गळा स्टिच करून घेते. तर बघा, पद्धतीने आता आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊ. एकदम गळ्याच्या जवळून शिलाई दिली तरी काही हरकत नाही. तर मी इथं अशी शिलाई देऊन घेते. आता हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला जशी डिझाईन आहे असे आता आतमध्ये मला तिथं डिझाईन जशी दिसते तशी मी तिच्या जवळून अशी स्टिच करून घेते. तर आता हे बघा, शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला हे जे मेन कापड आहे व्यवस्थित सेट करून कट करून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्रा अर्धा इंच ठेवते आणि सर्व कापड मी कट करून घेते. त्यानंतर बघा, अर्धा इंच जी कापड ठेवलं आहे त्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. त्याने काय होईल, जो गळा आहे आपला तो इझिली फोल्ड होईल. त्यासाठी असे कट देऊन घ्यायचे. तर अस्तरच्या बाजूने आपल्याला डाबटीप द्यायची. जेवढं शिलाई मार्जिन आहे ते अस्तरच्या बाजूने आलं पाहिजे आणि त्यावर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, अशी शिलाई देऊन घेते मी. पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर आपल्याला ते असं फोल्ड करायचं आहे आतमध्ये आणि वरतून आता गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायची. तर आता इथे मी शिलाई देऊन घेते पुन्हा. तर व्यवस्थित कापड सेट करून पूर्ण शिलाई देऊन घ्यायची. हे बघा, इथे शिलाई देऊन घेतली.
तर आता सॅटिन आणि जे अस्तर आहे ते आपल्याला व्यवस्थित चौबाजूने पॅक करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं अस्तर मी आता जे सॅटिन आणि मेन फॅब्रिक आहे त्याला असं व्यवस्थित जॉईन करून घेते, कारण आपण कट टू कटच दोघी पण जॉईन केले होते, त्यामुळे व्यवस्थित ठेवून जॉईन करायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी आता जॉईन करून घेते. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने असं जॉईन करून घ्यायचं आहे. जरी आता लेंग्यातलं कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज आलं तर तुम्ही देखील याच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. स्टिचिंगचा व्हिडिओ आपण लाईव्हमध्ये अपलोड केला आहे, ते नक्की जाऊन चेक करा तुम्ही जर कोणी बघितला नसेल तर. तर हे बघा आता आपण फ्रंट पार्ट आहे तो आपला अटॅच झाला आहे आता अस्तर आणि सेटिंग. तर हे बघा त्यानंतर खालून आपण कमरपट्टी लावून घेणार आहे. तर हे बघित अशी कमरपट्टी लावून घेऊ. तर इथे मी कापड घेते अस्तरचं आणि कमरपट्टी लावून घेते. तर इथे मी या अस्तरचं कापड घेतले, अशा पद्धतीने त्याला मधून एक जॉईन देऊन घेते आणि इथं आपण हे सरळ असं ठेवून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला स्टिचिंग देऊन घ्यायची. तर हे बघा आता अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन मी अशी शिलाई देऊन घेते, व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. आता कापड थोडं नीट आणि असं सॅटिन असल्यामुळे असं सुका असल्यामुळे ते असं सुळसुळ दिसतं आहे, पण ब्लाऊजचा जो लूक आहे तो खूपच छान आला आहे, म्हणजे खूपच छान आला आहे. कस्टमरला तो खूपच देखील आवडलं आहे ब्लाऊज. ते बघा मी जे काय ते आहे ते म्हणजे डिझाईन आपण कशाप्रकारे सेट करतो आहे ते. तर इथं बघा तुम्ही बघू शकता खाली जे आपले असे राऊंडमध्ये फुलं आले ते कसे कमरच्या साईडने सेट झाले तुम्ही बघू शकता. त्यासाठी जे ब्रायडल ब्लाऊज असतात, लेहंग्यावरचे ब्लाऊज असते डिझाईनचे, ते कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता कमरपट्टी आतमधून आपण अर्धा इंच अशी फोल्ड केली साईडने आणि हे बघा इथं आता स्टिच करून घेते, म्हणजे त्याला जॉईन करून घेते आतल्या साईडने. हे बघा इथं असं जॉईन करून घेतली. आता कमरपट्टी एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता मी एक्स्ट्रा सर्व कट करून घेतला. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट पूर्ण तयार झाला आहे. आता आपण बॅक पार्ट घेणार आहोत. इथे मी बॅक पार्ट घेते आता. तर त्यावर पुन्हा एक टीप देऊन घेते. पुन्हा एक टीप देऊन घेतली, कारण आपल्याला इथं खाली कमर बेल्ट अटॅच करायचा आहे त्यासाठी. तर फ्रंट आपला तयार झाला आहे. जी शिलाई ती काढून टाकू आपण अगोदरची, कारण ती शिलाई अशी व्यवस्थित बसली नव्हती, लूज होती. कारण कापड आपलं सिल्क आहे त्यामुळे शिलाई त्यावर अशी पॅक बसत नाही. तर आपण आता ती अगोदरची जी शिलाई दिली होती ती काढून टाकू. अशी आता मी पूर्ण शिलाई काढून घेते. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिलाई काढून घ्यायची. या ब्लाऊजची जी कटिंग आहे ती पूर्ण आपण अस्तरवर कटिंग केली आहे. अस्तरवर कट केल्यानंतर कशा पद्धतीने आपली कटिंग करायची ते हे लाईव्हमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा आपलं फ्रंट पार्ट असा आपण कमरची जी शिलाई दिली होती ती काढून घेतली, कारण ती एकदम लूज दिसत होती. त्यासाठी पूर्ण शिलाई अशी आपण काढून घेतली. तर हे बघा तशी शिलाई काढून घेतली. नंतर आपला फ्रंट पार्ट अशा पद्धतीने तयार झाला आहे बघा, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट घेतो. इथे मी बॅक पार्ट घेते. हे बघा हा बॅक पार्ट घेते. त्यावर आपल्याला अगोदर काय करायचं आहे, जे अस्तर आहे ते सॅटिनला आपण जॉईन करून घेऊ. इथं अस्तर आपण सॅटिनला असं जॉईन करून घेतो आहे. आता एक पार्ट मी तयार केला आहे, सेम दुसरा देखील पार्ट मी तयार करून घेते. आता खाली बघा अस्तर सॅटिनला जॉईन करून घेतलं, त्यानंतर मेन फॅब्रिक घेतलं, सरळवरती सरळ ठेवून अशा पद्धतीने गळ्याला स्टिच करून घेते मी. आता हे बघा तर एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं. कमरच्या साईडने देखील अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घेते मी अशा पद्धतीने. आणि याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे गळ्याला, कारण गळा आपला इझिली फोल्ड होईल त्यासाठी. नंतर बघा असं पलटी करायचं आहे आणि कमरच्या साईडने आणि गळ्याच्या साईडने अशी शिलाई देऊन घ्यायची. तर आता इथे मी शिलाई देऊन घेते. अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. कमरच्या साईडने शिलाई देऊन घेतली. आता गळ्याला देखील आपण सेम त्याच पद्धतीने शिलाई देऊन घेणार आहे.
कापड थोडंसं असं सुळका असल्यामुळे ते कसं अटकतं आहे, त्यामुळे व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने आता मी गळ्याला देखील शिलाई देऊन घेतली. आता बॅक पार्टला कुठल्याही प्रकारची डिझाईन नव्हती, एकदम सिंपल होता बॅक पार्ट. त्यासाठी मी त्याला अशी मानेची देखील लेस लावून घेतली. तुम्ही ब्लाऊजच्या फायनल लुकमध्ये बघितली असेल, कारण ते एकदम सिंपल वाटत होतं, त्यासाठी मी अशी शिलाई देऊन घेतली. आता बघा बॅकला टक्स घेते, तर शोल्डर असं फोल्ड केलं आहे खालून, अशी दोन्ही टक्स सारखे येण्यासाठी चेक करून घेते. 3 इंचावर अशी शिलाई देऊन आपण टक्स मागचे तयार केले इथे, हे बघा. त्यानंतर आपण इथं आता आय पट्टीसाठी पट्टी अटॅच करून घेणार आहे. तर इथून मी अशी फोल्ड पट्टी घेतली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन खालून फोल्ड करून आणि वरतून गळ्याच्या साईडने देखील फोल्ड करायचं आहे, कारण आपल्याला पण दोन्हीकडेही टीप दिली, त्यामुळे आपल्याला फोल्ड करावं लागेल. आता वरतून मी पुन्हा एक दाब टीप देते. दाब टीप देऊन आपल्याला ते असं फोल्ड करून आतमध्ये अशी शिलाई देऊन घ्यायची. ही झाली आपली हुक पट्टी तयार. आपण दुसऱ्या पार्टला आय पट्टी तयार केली, तर सेम आपले तर दोन्ही पार्ट अशा पद्धतीने तयार झाले, बघू शकता तुम्ही. आता आपण शोल्डर जॉईंट करून घेऊ. तर फ्रंट पार्ट घेतला आहे, फ्रंट व सरळवरती सरळ ठेवून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन इथे मी फ्रंट पार्ट देखील तयार करून घेते. हे बघा अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घ्यायचे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही बाजूचे सेम त्याच पद्धतीने जॉईंट करायचे. हे बघा इथे असं. तर शोल्डर मी जॉईंट करून घेतले, डबल शिलाई देखील त्यावर देऊन घेतली. आता आपल्याला स्लीव अटॅच करायची. तर हे बघा आता आपल्या स्लीव घेतोय. स्लीवची कटिंग मी तुम्हाला लाईव्हमध्येच दाखवली, स्लीव कशा पद्धतीने कट करायची. ती बघा ही 3.5 इंचाची अशी स्लीव कट करून घेतली. सॅटिनवर ठेवून आपण ही स्लीव आपण जशी रेग्युलर स्लीव अटॅच करतो तशी अटॅच करून घेतली. आता ही जी स्लीव आहे हिची कटिंग मी लाईव्हमध्ये दाखवली. तर खालून अर्धा बाजूकडून फोल्ड करते अर्धा इंच, त्यावर टीप देऊन घेते. अशा पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची अर्धा इंच, बघू शकता तुम्ही. यावर आपल्याला लेस अटॅच करायची, त्यासाठी आपण अशी टीप देऊन घेतोय. आता टीप देऊन घेतली, त्यावर मी अशी एक लेस घेते मण्याची पिरल, अशी व्हाईट मणी, त्यावर आपण अशी लेस अटॅच करणार आहे बघा अशा पद्धतीने. आता सिंगल साईडचा फूट म्हणजे जो दाब असतो तो यूज केला आहे, कारण हे जे लेस असतं ह्या बसवायला आपल्याला रेग्युलर जो फूट असतो त्याने त्या बसत नाही, त्यामुळे आपल्याला सिंगल फूटच वापरावा लागतो. ते इथे मी अशा पद्धतीने सिंगल फूट घेतला आहे. तर आता आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायचे. ते बघा या साईडने आपण अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घेणार आहे. व्यवस्थित प्लेट्स देऊन घ्यायचे आहे आपल्याला. सेम दुसऱ्या साईडने देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे. जे या बाजूने दिल्या सेम दुसऱ्या बाजूने देखील त्याच पद्धतीने प्लेट्स देऊन घेते मी. सध्या ही स्लीव आपली खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे. ती ही कशी कटिंग करायची आपण लाईव्हमध्ये डिटेलमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे लाईव्ह नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा आता स्लीव पण अशा पद्धतीने तयार केली आहे. आता आपण ही रेग्युलर जी स्लीव आहे सेंटर व कट देऊन घेतला आहे, तिथून अगोदर 2 इंच मार्किंग केलं, त्यानंतर 3 इंच. दोन्ही बाजूनी सेम तसंच मार्किंग करायचं आहे आपल्याला, अगोदर 2 नंतर 3. आता त्यावर आपल्याला 3 बाजूचं मार्किंग केलं आहे, तिकडून आपल्याला स्लीव अशी अटॅच करायची. तर हे बघा इथे मी ते मणी असे सुईमध्ये येतील त्यामुळे ते असे काढून घेतले, आणि इथून आपल्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन ते 3 इंचाचं जे अंतर आहे 2 इंचापर्यंत, तिथपर्यंत आपल्याला या प्लेट अशा सेट करायच्या आहे. तिथपर्यंत त्या 3 इंचाच्या आतमध्येच आपल्याला या सर्व प्लेट सेट करून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने. त्यानंतर मध्ये जे 2 इंचाचं अंतर आहे सेंटरपर्यंत, तर आपण स्लीवला देखील सेंटर काढला आहे. त्या सेंटर व सेंटरच आला पाहिजे, त्यासाठी तिथं पण अशा छोट्याशा 2-3 प्लेट्स देऊन घ्यायच्या आहे. ती इथं बघा अशा प्लेट्स देऊन घेतल्या मी. त्यानंतर इकडे देखील आपलं 3 इंचापर्यंत जे आहे तिथं आपल्याला या प्लेट अशा सेट करून घ्यायच्या आहे व्यवस्थित. ते बघा प्लेट्स अशा सेट करून घेतल्या आहे.
त्यानंतर आता स्लीव अटॅच करणार आहे. तर सेंटर व सेंटर ठेवून शोल्डरच्या आपण स्लीव अटॅच करून घेतो आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन सेम आता या पद्धतीनेच तुम्हाला दुसरी देखील स्लीव तयार करून घ्यायची. मी तुम्हाला एक स्लीव तयार करून दाखवली, सेम दुसरी देखील या पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायची. आता आपण ती ब्लाऊजला अटॅच करून घेतो आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन एक बाजूने जॉईंट केली आहे. तर दुसऱ्या बाजूने देखील सेम त्याच पद्धतीने आपण जॉईंट करून घेतो आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण यावर फिटिंगची शिलाई देणार आहे. ते फिटिंगची शिलाई कशी द्यायची ते देखील तुम्हाला इथे व्यवस्थित सांगते. तर हे बघा आता आपण अशी शिलाई देऊन घेतली, डबल शिलाई घेतली. आता आपली स्लीव अजून जॉईंट झाली, ती फोल्ड करून घेतली. 2-2 इंच शिलाई मार्जिन घेतली, त्यामुळे 2 इंचावर इथं मार्किंग करून घेते. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेतली असेल त्यावर मार्किंग करून घ्यायची. आता यावर आपण अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतोय. जशी मार्किंग केली त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर इथे मी शिलाई देऊन घेते व्यवस्थित. बघा आपला कुठलाही पार्ट कमी जास्त झालेला नाही आहे. पूर्ण कट टू कट व्यवस्थित आपले ब्लाऊजचे पार्ट जॉईंट झाले. तर आता त्या शेजारी मी अर्धा इंचावर ते पाऊण इंचावर अजून एक शिलाई देऊन घेतली. अशा पद्धतीने दुसरा पार्ट देखील तयार करून घेते. तर आपला हे बघा ब्लाऊजचा फायनल लूक. ब्लाऊज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.